शासनाचा एकच नारा, फक्त परीक्षा फॉर्म भरा, ना निकाल लावणार ना वेळापत्रक. महाराष्ट्र शासनातर्फे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून अनेक विभागातर्फे नोकर भरती जाहिरात काढण्यात येत आहे. शासनाकडे अपेक्षा ठेवून लाखो सुशिक्षित बेरोजगार रोजगार मिळावा या हेतूने अनेक विभागात परीक्षा फॉर्म भरत आहे. हे सर्व खरं आहे, पण कुठल्या परीक्षेचा निकाल वेळेवर लावत आहे? अरे निकालच काय, त्याचं वेळापत्रक सुद्धा वेळेवर लावलं जात नाही. नोकर भरतीच्या जाहिराती आणि या जाहिरातीची खैरात मात्र खूप जोरात वाटली जाते. अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसते, तरी सुद्धा ते कर्ज काढून परीक्षा फॉर्म भरत असतात. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, परंतु ज्या परीक्षा झाल्या आहेत त्याचे निकाल अजून लागलेले नाही. हे निकाल लवकरात लवकर लावावे. विनाकारण परीक्षेची जाहिरात काढायची, लोकांकडून निधी जमा करायचा, लोकांकडून परीक्षेची फीस जमा करायची. आज ते गोरगरीब विद्यार्थी कर्ज काढून त्या परीक्षेची फीस भरणार, ज्या ठिकाणी परीक्षा आहे त्या ठिकाणी जाणार, त्या ठिकाणी त्यांची राहायची सोय, खायची सोय, या सगळ्या गोष्टी अरेंज करणार आणि परीक्षा देऊन निघून येणार आणि निकालाची वाट पाहत बसणार. नगर रचना विभाग असेल, गट ड चा निकाल असेल, राज्य उत्पादन शुल्कचा असेल, आरोग्य विभाग असेल, हे सर्व निकाल देणे बाकी आहे. आदिवासी विकास विभाग, MIDC, जिल्हा परिषद, पुरवठा विभाग, या सर्व विभागाच्या परीक्षा राहिल्या आहेत. तर नवीन जाहिरातीमध्ये कारागृह विभाग, नागपूर वैद्यकीय विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महावितरण, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे गट ड पदाची जाहिरात, सोलापूर, लातूर, पुणे महानगरपालिका आणि इतर विभागाच्या जाहिराती येतच आहेत. या विभागाच्या परीक्षा सुद्धा राहिलेल्या आहेत. निकाल लावण्यात आणि परीक्षा घेण्यात दिरंगाई करत राहिलेले हे सरकार आता आचारसंहिता लागायला वेळ लागणार नाही तरी सुद्धा जाहिरातच काढत आहे. महाराष्ट्र शासनाने या सर्व प्रकरणाचा लवकर निर्णय लावावा. अहो, बेरोजगार तरुण हा रोजगाराच्या आशेनं वाट पाहत असतो आणि एकीकडे महाराष्ट्र शासन सर्वात पुढे, महाराष्ट्र शासन डबल इंजिन सरकार अशा जाहिराती करत असतं. जिल्हा परिषदेचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे असे बऱ्याच वेळा वेगवेगळ्या बेरोजगार संघटनांनी, युवकांनी मागणी केली. नगर रचना विभाग गट ड, राज्य उत्पादन शुल्क विभाग दुसरी उत्तर तालिका आणि मुख्य निकाल, आरोग्य विभाग गट ड निकाल येण्याचे बाकी आहेत. आदिवासी विकास विभाग, MIDC, जिल्हा परिषद, पुरवठा विभाग निरीक्षक आणि इतर विभागाचे परीक्षा राहिलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाला फक्त एवढं सांगू इच्छितो की आपण नवीन नवीन जाहिराती काढताय, आनंदाची गोष्ट आहे, नोकर भरती काढताय, आनंदाची गोष्ट आहे, परंतु ज्या परीक्षा अगोदर झालेल्या आहेत किंवा ज्या परीक्षा व्हायच्या राहिलेल्या आहेत, या सर्वांबद्दल लवकर निकाल लावावा. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हे निकाल लागून त्या बेरोजगार तरुणांना त्यांचा कार्यभार मिळावा. शासनाकडे आज कामगाराची कमतरता आहे, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सामान्य नागरिकाचे जे काही प्रश्न असतील, ज्या अडचणी असतील, जी कामे ते मार्गी लागत नाही, या सर्व गोष्टीचा शासनाने विचार करावा.